होतानाची दृश्य आपण बघतोय। अजित पवारांची देखील प्रतीक्षा या संदर्भात आणि संभाजीराजेंची देखील पत्रकार परिषद सुरू झाल्याचं आपण बघतोय। कारण काल विशाळगडाच्या प्रकरणावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या विषयाला घेऊन ते काही भूमिका स्पष्ट करतात का काय म्हणतात हे बघावं लागेल। पण तीन महत्त्वाच्या घडामोडी आपण आता एक क्षणाला बघतोय। आणि म्हणून मला काय पुरोगमतोय मला पूर्णपणे माहित आहे। गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत। रायगड किल्ल्याचं आहे, तुम्ही किती गडकोट किल्ल्याला पैसे दिले? तो 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिलेत पुरातत्व खात्याच्या माध्यमातून। रांगणा जिथं तारा राणींचं वास्तव्य तिथं होतं ते 5 कोटी सुद्धा कोणी दिले नाहीत। माझ्या प्रयत्नातून गडकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून मी दिले, हे त्यावेळी दिसलं नाही। मग गडकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करायला नको? अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा? 1.5 वर्षापासून मी माग आहे। त्यावेळी तुम्हाला 1.5 वर्षात पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्यांना दिसलं नाही ते का? सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही? का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही? जे तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं, सगळे शिवभक्त येणार आहेत, आक्रोश आहे शिवभक्तांच्या मध्ये, का तुम्ही यंत्रणा लावली नाही? आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त, कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे म्हणण्यापेक्षा बघायला लागले ना काय चाललंय विशाळगडवर। अहो ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं, रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, तारा राणींचं वास्तव्य होतं। अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची, आणि या विशाळगडवर असा गलिच्छपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता? तुम्ही म्हणता संभाजीराजांचं पुरोगामित्व काढायला लागले। सिल्वर ओकच्या बैठकीतील एक इनसाइड बातमी आपल्या हाती येते। आतली बातमी, शरद पवारांना तिसऱ्या आघाडीचा पर्याय जो आहे तो दिला जाऊ शकतो, दिला जाणार का? कारण अजित पवार आता तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहेत असं देखील कळतंय आणि वंचित आणि MIM सोबत वेगळं आव्हान ते देतील, त्यांना देखील ते सोबत घेतील एक तिसरी आघाडी। कारण तिसऱ्या आघाडीबद्दलचा एक विचार जो आहे तो केला जातोय आता क्षणाला। पण लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शरद पवार या संदर्भातला विचार करू शकतात का? एक जुने जाणते नेते म्हणून शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखलं जातं, कारण राजकारणात सध्या असलेली स्थिती आणि एकूणच सुरू असलेलं वारं आणि पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज देखील शरद पवारांना येतो असं राजकीय विश्लेषकांकडून कायम म्हटलं जातं। त्यामुळे शरद पवारांच्या संदर्भात नेमकं त्यांच्या मनात काय आहे आणि ते काय बोलतायत हे दोन्ही वेगवेगळे असू शकतात। त्यांच्या मनात काय चाललंय हे कोणी ओळखू शकत नाही असं काय म्हटलं जातं। पण ठीक आहे, हे सगळे असतानाही सध्याला आपण पाहिलं तर नंबर 1 लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजप आता अजित पवारांचा गट आपल्यासोबत नको, यांच्यामुळे आपल्याला अपयश असल्याचं त्यांचा सूर आहे। म्हणून भाजपच्या नेत्यांच्या या सुरानंतर आता अजित पवार गट जो आहे तो विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने खूप आस्ते कदम म्हणजे अगदी लक्षपूर्वक पावलं टाकताना दिसतोय आणि त्याचीच सुरुवात म्हणून आपण असं म्हणूया का की काल बारामतीतल्या व्यासपीठावर टीका केल्यानंतर सुद्धा आज अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीकरता गेलेले आहेत। अर्थात त्या भेटीचा अजेंडा काय हे त्यांच्या भेटीनंतरच कळेल। पण सध्याला ज्या अटकळी बांधल्या जातात त्यामध्ये जी महत्त्वाची अटकळ बांधली जाते ती अशी आहे की तिसऱ्या आघाडीचा पर्याय। ठीक आहे, राजकारणात मतभेद असू शकतात पण मनभेद नाही। पण अशावेळी या भेटीमध्ये हा तिसऱ्या आघाडीचा पर्याय मांडला जाणार का? चला, भाजपचे नेते राम कदम आता क्षणाला आपल्याबरोबर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। राम कदमजी, छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेलेत, आपली काय प्रतिक्रिया? वेगवेगळ्या अटकळी बांधल्या जात आहेत, तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे, आपल्याला काय वाटतं? नाही,
ही सगळी माध्यमांवर वेगवेगळ्या बातम्या सुरू आहेत, सूत्रांच्या आधारावरून तिसरा पर्याय किंवा आणखी काही, या सगळ्या गोष्टीमध्ये दूर दूरपर्यंत काही तथ्य नाहीये. महामध्ये माननीय भुजबळ साहेब वर्तमान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत आणि शरद पवारांचा आता त्यांचा पूर्णपणे वेगळा पक्ष झालाय. आता दोन पक्षांच्या नेत्यांनी भेटू नये असं काहीच नाहीये ना. जरी करता दोन पक्ष असले तरी राजकीय अस्पृश्यता असण्याचं कारण नाही. पण जर आपण याला मागची जर पार्श्वभूमी पाहिली तर भुजबळ साहेब ओबीसी वर्गाला घेऊन त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत आग्रही आहेत. मध्यंतरी सर्वपक्षीय बैठक ठेवली होती, त्या बैठकीला माननीय शरद पवार साहेब स्वतः आलेच नाहीत, पण उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, येतो असं सांगून देखील आले नाहीत. तर त्याच्यामुळे ओबीसी समाज त्यांनाही झुलवत ठेवायचं, मराठा समाज त्यांनाही झुलवत ठेवायचं. म्हणजे सारस्वतातल्या मराठी भाषेत एक म्हण आहे की हाताच्या कोपऱ्याला गुळ लावायचा आणि तो गुळ लावून दोन्ही समाजाला झुलवत ठेवायचं आणि त्यांच्यामध्ये झुंजी लावायच्या. अशा प्रकारचं एक घाणेरड राजकारण दुर्दैवानं सन्माननीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून पाहायला मिळालं. कारण विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनीच केली आणि अधिवेशन घेतलं, सगळ्या पक्षाची बैठक बोलवली, स्वतःच गायब झाले. तर ही तुटकती भूमिका आहे. तर अशा सगळ्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकते, पण तिसरा आघाडीचा पर्याय किंवा आणखी काही सूत्रांच्या आधारे या सगळ्या बातम्या निव्वळ व्यर्थ आहेत. ज्याला आपण तिखट मीठ लावून उगाच कुठेतरी संपूर्ण विषयाला अन्यथा वेगळ्या मार्गाकडे नेणं असा तो एक प्रयत्न आहे जो चुकीचा आहे. पुन्हा एकदा सांगेन की राजकीय अस्पृश्यता दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये कधीच असता कामा नये, जी महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. दोन नेते भेटत असतात. आता अधिवेशनाच्या काळात सगळेच नेते भेटतो ना, ते त्यांचे वेगळे विचार मांडतात, आम्ही आमचे वेगळे विचार मांडतो, पण याचा अर्थ भेटायचंच नाही ते असं चालणार नाही ना. तर त्याच्यामुळे भेट ही कुठल्या गोष्टीसाठी आहे, कुठल्या विषयात त्यांनी चर्चा केली हे स्वतः माननीय भुजबळ साहेबच स्पष्ट करू शकतील. पण माध्यमांमध्ये ज्या बातम्या चाललेल्या आहेत त्या बातम्यांमध्ये दूर दूरपर्यंत सत्य नाही. एवढंच. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. आपल्याबरोबर MIMचे नेते इम्तियाज जलील ते देखील आहेत. इम्तियाज जलीलजी, अशी एक चर्चा आहे किंवा सूत्रांकडनं आम्हाला असं कळतंय की तिसरा आघाडीचा पर्याय मांडण्याकरता म्हणून छगन भुजबळ आत्ता क्षणाला सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीकरता गेलेले आहेत. पण मग जर तिसऱ्या आघाडीचा पर्याय मांडला जातोय तर MIM हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यास तयार आहे का? नाही, आता काय आहे की हे खूप प्रीमेच्युअर आहे. आमच्याकडे काहीही अशा प्रकारचे काही संकेत आलेले नाही आहे, कोणी बोलतही बाबतीत. पण हे नक्की आहे की आजच्या काळात अलायन्स मुळे जे सत्तेमध्ये येत आहे, केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार, ते एकटा कोणीही जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. तर सगळे लोक अलायन्स पार्टनर्स बघत आहे. एक गोष्ट सांगू इच्छितो की सगळ्यांना मुसलमानांचं मत पाहिजे, पण मुस्लिमांना कोणी मत द्यायला तयार नाही आहे. आणि याचा एक प्रमुख उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातून एकमेव मुस्लिम खासदार मी होतो आणि एकही मुसलमानांना तिकीट देण्यात आलं नाही होतं. हे आपल्याला सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज म्हणतं की आम्ही सगळं सेक्युलर आहे, तर एकही तिकीट त्यांनी लोकसभेमध्ये दिलं नाही किंवा विधान परिषदचं जे इलेक्शन होतं त्यावेळीही दिलं नाही आहे. खरी गोष्ट हे आहे की मुसलमानांचा खूप मोठा वाटा होता की आज जे देशामध्ये जे परिस्थिती आपण राजनैतिक जे बदल आपल्याला बघायला मिळालेला आहे, 2-2 तास मुसलमानांनी उन्हामध्ये उभे राहून काँग्रेस आणि त्यांचे अलायन्स पार्टनर जे होते त्यांना मतदान केलेले आहे. आणि महाराष्ट्रामध्येही तशीच परिस्थिती होती. यामुळे काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी शरद पवारची हे असू द्या किंवा उद्धव साहेबांची पार्टी असू द्या, सगळ्यांना त्यांनी मतदान केलं. मग का असं होतं की एकमेव मुस्लिम खासदार तुम्हाला चालत नाही आणि मतदान सगळ्यांना पाहिजे. आता जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यामध्ये
8च्या 8 मराठा निवडून येतात. पण मराठा लोकांनी औरंगाबादमध्ये का मतदान केलं नाही? बरोबर. म्हणजे असं झालेलं आहे की मुसलमानांचं मत तुम्हाला सगळ्यांना पाहिजे, पण एक मुसलमान तुम्हाला चालत नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही अलायन्स करणार आहे आणि अलायन्स मध्ये फक्त आमचं मत घेणार आहे आणि मुस्लिम कॅन्डिडेटला तिकीटच देणार नाही आणि एक जे आहे त्यालाही पाडण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करण्यात आले होते सगळ्या राजनैतिक पक्षाकडून, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर मुस्लिमान समाजमध्ये नाही का खूप मोठा रोष आहे की आम्ही काय असा उल्लू बनवण्यासाठी हे राजनीतीमध्ये हे आमच्या बाबतीचे खेळ सुरू आहे. सगळे राजनैतिक पक्ष जे करत मग इम्तियाजजी, जर तुम्हाला हे कन्व्हिनियन्स पॉलिटिक्स म्हणजे सुईचं राजकारण वाटत असेल, जर तिसरी आघाडी ज्याच्यामध्ये तुम्हाला घेण्याच्या बाबतीतला प्रस्ताव जर तुमच्या समोर आला, तर तुम्ही या हाकेला ओ देणार का? काय आहे की ते कंडिशनल असणार आहे. म्हणजे काय आहे की सगळे लोक आपल्या आपल्या जातीच्या आधारावर हे निवडणूक बघत आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांचा फायदा घेऊन आपल्या समाजाचा, मग मुस्लिम समाजाच्या बाबतीत कोण बोलणार? तुम्ही काय एकदा प्रस्ताव आल्यानंतर तुम्ही किती तिकीट्स कोणाला देणार आहे, कोणत्या कॉन्स्टिट्युएन्सीज सोडणार आहे, हे चर्चा झाल्यानंतर नक्की आम्ही असं नाही आहे की आम्ही काही आमचे दरवाजे बंद केलेले आहे. चांगला प्रस्ताव आले तर नक्की त्याच्याबरोबर हे करू. आता 2 दिवसापूर्वीच आमची एक मीटिंग झालेली आहे ज्याच्यामध्ये आमच्या पार्टीचे प्रमुख असदुद्दीन अवैसी साहेब आले होते. याबाबत ही चर्चा झालेली आहे की अलायन्सचं ऑफर आलं तर आम्ही निर्णय घेतला की काही चांगला प्रपोजल आला आणि आपल्याला हे विश्वास बसलं की हो हा आपल्यालाही फायदा होणार आहे त्याचा, तर नक्की आम्ही त्याचं स्वागतच करू. बरं, सारे काही जनतेच्या हितासाठी असं जर आपण एक वेळ गृहीत धरलं इम्तियाजजी, पण भाजप बरोबर गेलेला अजित पवारांचा गट, मी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. एक महत्त्वाचा अपडेट या क्षणाला येतंय. आपण बैठक जी आहे छगन भुजबळ आणि शरद पवारांची, ती बैठक संपलेली आहे. 1.5 तास त्यांना वेटिंग करावं लागलं होतं छगन भुजबळांना, कारण वेळ न घेता ते